कधी असं झालंय का की सगळं छान चाललं होतं आणि अचानक सगळं बिघडलं? एकेकाळी छान गुण्यागोविंदाने नांदत असलेलं एखादं घराणं असो, उत्तमरित्या चाललेला तुमचा बिझनेस असो किंवा छानशी डेव्हलप झालेली तुमची एखादी पर्सनॅलिटी असो, कोणीतरी एखादं सहज जाताना तुमचं कौतुक काय केलं आणि सगळं होत्याचं नव्हतं झालं किंवा काहीतरी वाईट घडायला सुरुवात झाली. अशा वेळी लोक म्हणतात नजर लागली. पण खरंच नजर लागते का हो? की ह्या आपल्याच मनाचे भ्रम आहेत? कारण या 5Gच्या टेक्नॉलॉजी बेस्ड असलेल्या या युगात आपणच ह्या गोष्टींना, बुरसटलेल्या विचारांना महत्त्व देऊन आपल्याच कर्माच्या कमतरतेवरती पांघरूण तर घालत नाही आहोत. आणि जर नजर ही खरी असेल तर मग हे मोठमोठे सेलिब्रिटीज असतील, ते आपले सोशल मीडियावरती त्यांचं सगळं लाईफस्टाईल जे एक्सप्लोअर करत असतात, मग त्यांनाही नजर का लागत नाही? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि या सगळ्या प्रश्नांवरच्या उत्तरांसकट त्यांची सोल्युशन्स जर जाणून घ्यायची असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर खरंच मनाला पटला तर लाईक करायला विसरू नका. आणि ह्याबद्दलचं तुमचं मतसुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पहिल्यांदा मी तुम्हाला माझं इंट्रोडक्शन करून देते. आय एम स्नेहाली राणे, श्री स्वामी समर्थ, मास्टर्स इन वेदिक एस्ट्रॉलॉजी, टॅरोट रीडर, वास्तू कन्सल्टंट, माइंड हीलर अँड लाईफ गाईड कोच ऑल्सो. तुमचं माझ्या या हील विथ स्नेहाली चॅनलमध्ये मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला एक असं सत्य सांगणार आहे की जे ऐकल्यावर तुमचा नजर लागणे या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा बदलेल आणि तुम्ही स्वतःला लागलेली नजर कोणाचीही मदत न घेता स्वतः ती रिमूव्ह करू शकाल. फर्स्ट ऑफ ऑल, नजर लागणे म्हणजे काही कोणाच्या डोळ्यातून येणारी दुष्ट किंवा वाईट ऊर्जा नाही, तर नजर म्हणजे इंटेन्शन प्लस इमोशन प्लस एनर्जी यांचं कॉम्बिनेशन. म्हणजेच एखाद्या प्रती तुमच्या मनातून येणारा इंटेन्शन म्हणजे तुमच्या मनात येणारा तुमचा हेतू, त्यामागची तुमची भावना आणि त्यानंतर तुम्ही लावलेली ती मनापासूनची जी एनर्जी आहे, या सगळ्याचं कॉम्बिनेशन मिळून जर वाईट प्रतिक्रिया घडत असेल तर त्याला म्हणतात नजर लागणे. जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या सक्सेसकडे, प्रगतीकडे बघून मनातल्या मनात जळते किंवा कुठेतरी ती स्वतःला तुमच्याशी कंपेअर करू पाहते आणि त्यानंतर तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तिचा थोडासा आसक्तीचा असू लागतो, त्यावेळी तिच्या मनातून एक लो फ्रिक्वेन्सी एनर्जी तयार होत असते आणि ती एनर्जी तुमच्यापर्यंत येऊन पोचते. तुम्ही असलेल्या न्यूट्रल एनर्जीमध्ये ती मर्ज होते, म्हणजेच मिसळते. म्हणजेच मला इथे तुम्हाला हे सांगायचं आहे की आपली इम्युनिटी इथे जर स्ट्रॉंग असेल तर ह्या बाहेरच्या व्हायरसचा आपल्यावरती काही परिणाम होत नाही. आता सायन्स काय सांगतं ते बघूया. आपला मेंदू सजेशन्स खूप पटकन स्वीकारतो. कोणीतरी समजा तुम्हाला म्हटलं की तुला नजर लागेल, की मग आपलं माइंड लगेच त्या दृष्टीने प्रोग्राम करतं. ते त्याच पद्धतीच्या गोष्टी सतत सतत तुमच्या मनात आणायला लागतं. म्हणजे एक प्रकारे सोशल मीडियाच्या भाषेत म्हणायला गेलं तर अल्गोरिदम. तुमचा फोकस निगेटिव्ह गोष्टींकडे जास्त व्हायला लागतो आणि नाही म्हटलं तरी त्याचा परिणाम मनावरती हळूहळू निगेटिव्हिटी किंवा डिप्रेशनच्या थ्रू व्हायला सुरुवात होते. मग तुमची एनर्जीसुद्धा डाऊन व्हायला लागते आणि खरोखरच वाईट गोष्टींना तुम्ही अट्रॅक्ट व्हायला लागतात किंवा त्या गोष्टी तुम्हाला अट्रॅक्ट व्हायला लागतात, असं आपण म्हणूया. म्हणजेच नजर नसतेच असं नाही, ती 50% असतेच, पण आपण स्वतः तिला 50% बिल्ड करतो. बरं, आता ही नजरच आहे की आपले ग्रहदोष की आपली कमी पडलेली मेहनत, हे कसं ओळखायचं? त्याची काही लक्षणं आहेत ती मी तुम्हाला सांगते. एक म्हणजे चांगलं काम करत असताना आपल्याला अचानक थकवा जाणवणं, आपला मूड ऑफ होणं किंवा हातातली कामं आपण उगाचच ती पोस्टपोन करत जाणं. दुसरं म्हणजे कसं तरी कॉन्सन्ट्रेट करून मनाला जर ते काम पुन्हा करायला सुरुवात केली का त्या कामामध्ये काही ना काहीतरी छोट्या छोट्या गोष्टींसाठी अडथळे येणं. उगाचच मनात निगेटिव्ह थॉट्स यायला सुरुवात होणं आणि आपणच आपल्या कामावरती उगाचच शंका घ्यायला सुरुवात करणं. आपल्यातला कॉन्फिडन्स कमी होणं, घरामध्ये विनाकारण वादविवाद सुरू होणं, केस गळणं. नजर ही बघा कोणालाही लागू शकते. अगदी घराला, लहान बाळाला, झाडाला, एखाद्या इंटिरियरला, स्वतःला, कुठल्याही गोष्टीला नजर लागू शकते. आता काहींना असं इथे वाटेल की ही सगळी लक्षणं स्ट्रेस किंवा एन्झायटीमुळे सुद्धा येऊ शकतात. हे तर स्वतःची जबाबदारी टाळण्यासारखं आहे, पण तसं नाही. ह्या जगात जशी पॉझिटिव्ह एनर्जी आहे तशीच निगेटिव्ह एनर्जी सुद्धा आहे. हे संपूर्ण जगच तर एनर्जी बेस्डवर आहे. आता इथे तुम्ही कुठल्या एनर्जीच्या वलयामध्ये म्हणजे सराउंडिंगमध्ये राहता ते तुमच्यावर असतं. मग त्या प्रकारची एनर्जी तुमच्यावरती ती काम करायला सुरुवात करते किंवा इम्पॅक्ट टाकायला सुरुवात होते. निगेटिव्ह एनर्जी म्हणजे सुद्धा काही भूत प्रेत नाही, तर ती असते तुमच्या विचारांची गुणवत्ता, तुमच्या इमोशन्सची व्हायब्रेशन्स. म्हणजे मनात जे आपण भावना एखाद्या गोष्टीप्रती, एखाद्या व्यक्तीप्रती निर्माण करतो, त्या भावनेने जे तुमच्या मनामध्ये
जे व्हायब्रेशन्स तयार होतात, मग ते पॉझिटिव्हही असू शकतात, निगेटिव्हही असू शकतात. निगेटिव्ह असल्यास निगेटिव्ह एनर्जी तयार होते. म्हणजेच तुम्ही जेव्हा स्वतः एकदा कुठल्यातरी समजा एखाद्या भीतीमध्ये जगता, स्वतःला कोणाशी तरी कंपॅरिझन करता, स्वतःच्याच कामावरती डाऊट घेता, स्वतःला इनसिक्युअर समजता, तेव्हा तुम्ही लो फ्रिक्वेन्सीवरती ऑपरेट करत असता. आणि युनिव्हर्सल लॉ काय सांगतो? लाईक अट्रॅक्ट्स लाईक. म्हणजेच तुम्ही जसे विचार कराल तशाच गोष्टी तुम्हाला अट्रॅक्ट होतात. म्हणजेच निगेटिव्ह एनर्जी इज इक्वल टू निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस. म्हणूनच आधी आपलं सराउंडिंग चांगलं ठेवणं, चांगल्या माणसांचं ठेवणं हे जास्त गरजेचं आहे. कारण आपल्या आजूबाजूचेच लोक आपल्याला जास्त नजर लावू शकतात, कारण ते आपले कॉम्पिटिटर असतात, ज्यांना आपल्या सगळ्या गोष्टी माहीत असल्यामुळे कदाचित ते आपल्या प्रगतीवरती नाखुश असतात. त्यांना आपण त्यांच्या पुढे गेलेलं आवडत नाही, कारण ते स्वतःला इन्सिक्युअर समजत असतात. म्हणूनच वाईट विचाराने मनातून वाईट व्हायब्रेशन्स ते आपल्यापर्यंत पाठवतात, मग ते डायरेक्टली असो किंवा इनडायरेक्टली असो. म्हणतात ना, वाईट नजरेने तर पाषाणही फुटू शकतो, प्रत्यक्ष कृती करणं तर लांबच राहिलं. म्हणूनच तुम्ही सुद्धा आपल्या आयुष्यातल्या काही पर्सनल गोष्टी असतात त्या गुपितच ठेवा. तुमच्या कामाप्रती तुम्ही निर्माण केलेली एखादी पॉझिटिव्हिटी ही तुम्ही सगळ्यांना सांगून डिस्ट्रीब्यूट करून त्याच्यातला पॉझिटिव्हनेस तुम्ही कमी करता. आणि त्यामधली तुमची ही कन्सिस्टन्सी जर कमी झाली तर बाहेरून निगेटिव्ह लोकांचे निगेटिव्ह थॉट्स त्याच्यावरती इम्पॅक्ट पाडत असल्यामुळे ते कामही पूर्णत्वास जात नाही. लोकांचे चेहरे वाचायला शिका, कारण नजर ही डोळ्यातून नाही तर मनातून लागते, मनातनं निघालेल्या व्हायब्रेशन्सनी लागते. होत्याचं नव्हतंही होऊ शकतं. आता यासाठी आध्यात्मिक उपाय कोणते करता येतील ते आपण बघूया, कारण प्रोटेक्शन इज इम्पॉर्टंट. सगळ्यात पहिला उपाय म्हणजे नामस्मरण. तुम्ही ज्या देवाला मानता, ज्या शक्तीला मानता, ज्या गुरूंना मानता, त्यांचं नाम आधी पहिलं तुम्ही सिलेक्ट करा आणि रोज दररोज न चुकता 5 ते 10 मिनिटं डेली त्याचं चॅन्टिंग करा, म्हणजेच नामस्मरण करा. ते एकतर तुमचं ऑरा स्ट्रॉंग करतं आणि अगदी तुमच्या विचारापासून, मनापासून, शरीरापासून तुम्हाला ते एक सुरक्षित कवच निर्माण करून देतं. त्यात मी तुम्हाला मोस्टली सजेस्ट करेन की दुर्गा सप्तशती किंवा हनुमान चालीसा हे वाचल्यास उत्तम. दुसरं म्हणजे ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस. रोज अशा कमीत कमी 3 गोष्टी तरी लिहा की ज्याबद्दल तुम्ही खूप थँकफुल आहात. धन्यवाद मानल्याने मन बघा समाधानी, आनंदी राहायला सुरुवात होते. आभार व्यक्त केल्याची भावनाच आपल्याला खूप फुलफिल असल्याची फिलिंग्ज येऊन देते, त्यामुळे कॉन्फिडन्स वाढतो. ग्रॅटिट्यूड इज इक्वल टू हाय फ्रिक्वेन्सी अँड हाय फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू नो एंट्री फॉर निगेटिव्हिटी, बिकॉज इट्स अ लो फ्रिक्वेन्सी. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं. आणि आता तिसरी रेमेडी किंवा उपाय म्हणजे सॉल्ट वॉटर बाथ. आठवड्यातून 2दा तरी जाडं मीठ म्हणजे सैंधव मीठ हे तुम्ही आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ करा. मीठ हे एक प्रकारे एनर्जी क्लिन्झिंगचं काम करतं. सायंटिफिकली सांगायचं झालं तर मीठ हे एक आयोनिक कंपाऊंड आहे. ते पाण्यात मिसळल्यावरती आयन्समध्ये तुटतं. ते शरीराच्या त्वचेवर आणि नर्वस सिस्टीमवर माइल्ड कामिंग इफेक्ट देऊ लागतं. कोमट पाण्याने आंघोळ केल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुधारतं, शरीर रिलॅक्स होतं आणि स्ट्रेस हार्मोन्सही कमी होतात. चौथा उपाय म्हणजे सेल्फ बिलीव्ह शील्ड, स्वतःवर ठेवलेला विश्वास. सगळ्यात मोठा उपाय. कधीच कोणत्याच परिस्थितीमध्ये स्वतःवरचा विश्वास कधीही ढळू देऊ नका. जर तुम्ही मेंटली स्ट्रॉंग असाल तर कोणतीच बॅड एनर्जी तुम्हाला इफेक्ट करू शकत नाही किंवा कोणतीच नजर तुम्हाला डिस्टर्ब करू शकत नाही. आता जन्मपत्रिकेनुसार बोलायचं झालं तर नजर तुम्हाला तेव्हाच त्रास देऊ शकते जेव्हा एकतर तुमच्या पत्रिकेमध्ये चंद्र कमजोर असेल, म्हणजेच तो नीच राशीत असेल किंवा वृश्चिक राशीत असेल किंवा अष्टमात असेल, 12व्या स्थानात असेल, तरीसुद्धा तुमची मानसिक स्थिती खूप कमजोर असू शकते. म्हणजेच काही कुठल्या गोष्टीचा तुमच्या मनावरती लगेच परिणाम होतो, मूड ऑफ होणं वगैरे वगैरे, किंवा मानसिक खच्चीकरण आपण म्हणूया. दुसरं म्हणजे राहूचा प्रभाव जास्त असेल तर. पत्रिकेमध्ये राहू जर उच्च स्थानात असेल तर मनामध्ये भ्रम निर्माण होणे, घाबरणे किंवा ही जी बाह्य ऊर्जा आहे तिचा तुमच्यावरती प्रभाव तुम्हाला जास्त प्रमाणात जाणवतो. तिसरं म्हणजे अष्टम स्थान आणि द्वादश स्थान ह्यामध्ये जर राहू, शनी, चंद्र यांसारखे जर ग्रह असतील किंवा आणखीन त्यांची सिच्युएशन कमकुवत असेल तर हिडन इन्फ्लुएन्सेस म्हणजेच ओव्हर थिंकिंग वगैरे किंवा हे सुद्धा जास्त होऊ शकतं. म्हणजेच काय, अशा लोकांना नजर लागल्यासारखं जास्त जाणवू लागतं, कारण त्यांचं मनच, परसेप्शनच खूप सेन्सिटिव्ह असतं. आता यावरती ज्योतिषी उपाय काय तर तुम्हाला माहीतच आहे. मीठ, मोहरी, लाल मिरच्या ह्या 3 गोष्टी तुमच्या डोक्यापासून पायापर्यंत असं अँटी क्लॉकवाईज 3 वेळा किंवा 7 वेळा असं उतरवून ते जाळून टाकणे. हनुमान चालीसा, दुर्गा स्तोत्र यांचं नियमित पठण करणे. म्हणजेच मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे मंत्र साधना केल्यामुळे तुमचा ऑरा क्लीन होतो.
ज्योतिषीय उपाय किंवा रिच्युअल्स हे एक सपोर्ट सिस्टीम आहेत, पण तुमचा मनातला विश्वास किंवा मेंटल स्ट्रेंथ हा एक सगळ्यात मोठा उपाय आहे खरं म्हणाल तर. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, पत्रिकेमधले काही ग्रहच जर कमजोर असतील तर मानसिक दुर्बलता येऊन तुमच्यावरती नजर लागण्यासारखे गोष्टी होऊ शकतात किंवा तुमच्या मनामधनंच ते खच्चीकरण तुमचं होऊ लागतं. पण जर पत्रिकेमध्ये ग्रह चांगले असतील, म्हणजेच तुम्हाला कॉन्फिडन्स किंवा स्ट्रेंथ देणारे ग्रह चांगल्या स्थानात किंवा उच्च स्थानात असतील, तर त्यांना ह्याच नजरबाधेचा परिणाम कमी होतो, त्रास जास्त होत नाही. शिवाय ते आपल्या माइंडसेटवरतीच जास्त काम करत असतात. म्हणजेच कॉन्फिडन्स आणि स्ट्रेंथ वाढवून देणारे सपोर्टिव्ह ग्रह जर त्यांचे उच्च असतील पत्रिकेत, तर त्यांना ह्या छोट्या मोठ्या बाहेरच्या गोष्टींचा मनावरती काहीच परिणाम होत नाही. म्हणजेच थोडक्यात काय, सत्य हेच आहे की नजर लागतच नाही असं नाही, नजर लागते. पण जर तुम्ही मनातून स्ट्रॉंग असाल, मनातून मजबूत असाल, तर लोकांची नजर नाही, तुमचीच नजर म्हणजेच दृष्टिकोन तुमचं आयुष्य घडवते. म्हणून आजपासूनच जी लोक तुमच्याकडे वाईट दृष्टिकोनाने वाईट व्हायब्रेशन्स पाठवत असतील, म्हणजेच नजर लावत असतील, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि स्वतःची एनर्जी वाढवा. स्वतःचं शील्ड इतकं मजबूत करा की ह्या वाईट नजरेचा तुमच्यावरती काहीही परिणाम होणार नाही. कारण मी मगाशी म्हटल्यासारखं तुमची इम्युनिटी सिस्टीम जर पॉवरफुल असेल, तर ह्या बाहेरच्या व्हायरसचा, आजाराचा तुम्हाला काहीच परिणाम होणार नाही. म्हणजेच नजर लागणे या विषयाचा बाऊ न करता, ती गोष्ट मनाने न वाढवता, जर तुम्ही मनाने स्ट्रॉंग राहिलात, मजबूत राहिलात आणि स्वतःच्या कामाकडे लक्ष दिलं, तर ह्या गोष्टीचा तुमच्यावरती काहीच परिणाम होणार नाही. कारण तुमचं आयुष्य बदलणारी नजर ही बाहेरची नाही, तुमची स्वतःची आहे, आतली आहे. जर तुम्हाला या गोष्टी पटल्या असतील, व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये मला तुमचं याबद्दलचं मत सांगायलाही विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.